नमस्कार. सध्या आपण टिंभुर्णी शहरामध्ये उभे आहे आणि टिंभुर्णी पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी पवार साहेब या ठिकाणी पायी पेट्रोलिंगच्या माध्यमातून ज्या रस्त्यावरती जी रहदारी आहे त्याच्यामध्ये जो काही वाहनं रस्त्यावरती उभा आहेत, त्याचबरोबर काही वाहनांना सूचना असतील, व्यावसायिकांना काही सूचना असतील, हे देण्याचं काम त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सध्या चालू आहे. तर हा जो रूट मार्च चालू आहे, पायी मार्च चालू आहे, हा नेमका कशा संदर्भामध्ये आहे, याचं नेमकं कारण काय आहे, का ते घेत आहेत आणि कोणत्या सूचना देत आहेत, याच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. प्रथमतः तुमचं स्वागत आहे मराठी दस्तक मध्ये. आज तुम्ही पायी मार्च या ठिकाणी टिंभुर्णी शहरामधून काढत आहे, काय नेमकं कारण आहे? टेंभुर्णी शहरामध्ये जे रोडला रहदारीचा अडथळा होईल अशा ठिकाणी काही वाहनं लागत आहेत, काही लोकांनी गाडी लावतात, काही छोटे मोठे व्यवसाय करतात. तर आम्ही आज सूचना देतोय की रोडला रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने कुठलाही व्यवसाय करू नका किंवा वाहने पार्क करू नका. जे व्यावसायिक आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे जे ग्राहक येत आहे त्यांच्या गाड्या रोडवर पार्क न होता तुमच्याकडे ते ग्राहक आले पाहिजे, त्यांना तुम्ही सूचना दिल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं आज आम्ही ट्रॅफिक पोलीस बरोबर घेऊन सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. आणि ही सर्व लोकांना रोजची रोज आम्ही पेट्रोलिंग करून जे लोक रहदारी अडथळा होईल अशा पद्धतीने वाहनं लावतील, व्यवसाय करतील, त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि करणार आहोत, इथून नियमित करणार आहोत. आता जी काय वाहनं रस्त्यावरती वगैरे उभा आहेत, टू व्हीलर असतील किंवा फोर व्हीलर असेल, यांच्यावरती कारवाई वगैरे, त्यांना काय फाईन वगैरे केली जात आहे का? त्यांना आज आम्ही ऑनलाईन फाईन, तर त्यांना आज जे रस्त्यावर आम्हाला गाड्या दिसल्या ह्या पांढऱ्या लाईनच्या आतमध्ये आणि आतमध्ये, तर ज्या लोकांना गाड्या रोडवर दिसल्या त्यांच्यावर आम्ही आतापर्यंत 7 केसेस आणि 3,500 रुपये दंड केलेला आहे. असं हे रोज नियमित लोकांना हे कारवाई करण्यात येईल. आणि नागरिकांना माझं देखील आव्हान आहे की सर्वांनी नियम पाळावेत. रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीचे रोडवर वाहनं लावू नका किंवा आपले व्यवसाय किंवा आपल्या दुकानासमोर सामान किंवा काही बोर्ड्स वगैरे असे ठेवू नका. असं जर आढळून आलं तर कारवाई करण्यात येईल. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या माध्यमातून रस्त्यावरती जी काही वाहनं आहेत, म्हणजे जी काही पांढरी पट्टी आहे त्याच्या आतमध्ये जे काही वाहनं आहेत, उभा आहेत मोटरसायकल, त्यांच्यावरती धडक कारवाई त्यांनी सध्या टिंभुर्णी शहरामध्ये सुरू केलेली आहे. अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा मराठी दस्तक.